नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपला क्लासचा पहिला दिवस आहे आणि आपण मॅथमॅटिक्स या विषयाचा अभ्यास करत आहोत. तर मॅथमॅटिक्सचं आपलं नेमकं पुस्तक कसं आहे, कशा पद्धतीने आपल्याला चॅप्टर्स किंवा धडे आहेत याचा आपण विचार करूया, याचा आपण रिव्ह्यू घेऊया. तर हे आपल्या मॅथमॅटिक्सचं पुस्तक दिसतंय, स्टँडर्ड 1चं पुस्तक आहे. आता आपल्याला भाग 1, 2, 3, 4 अशा प्रकारचे भाग आपल्याला येणार आहेत, आपल्याला माहिती आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे मात्र सिंगल पुस्तक आहे, मॅथमॅटिक्सचं पुस्तक आहे. याच्यामध्ये सगळे प्रकारचे चॅप्टर आपल्याला बघायला मिळतील. मग साधारण आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे चॅप्टर आहे त्याचा विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी आपण बघूया, पार्ट 1, पार्ट 2 असे 2 पार्ट आपल्याला दिलेत. पण आता आपल्या पुस्तकाने 4 भाग केलेले आहेत मागच्या वर्षीपासून, हो की नाही? तर आत्ता आपल्याला शिकायचा आहे तो पार्ट कोणता आहे, त्या ठिकाणी आपल्याला इथे लक्षात येईल की पहिला चॅप्टर आहे रॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स. त्यानंतर सेकंड चॅप्टर आहे आपल्याला दिसतोय तो सेकंड चॅप्टर जो आपल्याला दिसतोय तो कोणता आहे, तर पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल्स हा सेकंड पार्ट आपल्याला दिसतोय. त्यानंतर इंडायसेस अँड क्यूब रूट आणि अल्टिट्यूड अँड मीडियन्स ऑफ द ट्रायंगल्स. तर हे 4 साधारण धडे जे ते पार्ट 1 मध्ये असणार आहेत, नंतरचे पार्ट 2 मध्ये असतील, पार्ट 3 आणि पार्ट 4 असे आपल्याला या ठिकाणी पार्ट जे आहेत ते आपल्याला दिसतील. ठीक आहे. आज आपण पार्ट 1 सुरू करणार आहोत. लक्षात येईल आपल्याला की पूर्ण 4 पार्ट मिळून आपल्याला 17 चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे. आणि 8वी म्हणजे आपण असं म्हणूया की 10वीची पहिली पायरी आहे. 8वी ही 10वीची पहिली पायरी आहे. म्हणजे 8वीमध्ये जे काही आपण गणित शिकूया त्याच्यामध्ये अल्जिब्रा म्हणजे बीजगणिताचा आपण अभ्यास करतो. त्यानंतर जॉमेट्री म्हणजे भूमिती त्याचा आपण अभ्यास करतो. त्यामुळे 8वीचा अभ्यास करताना आपण या 2 भागांमध्ये अभ्यास करणार आहोत. आता हा पहिला जो आपल्याला चॅप्टर दिसतोय हा कशाचा आहे, हा कुठल्या आकृतीशी निगडित आहे का, पॉईंट, ट्रायंगल वगैरे, तर नाही. तर हा जो भाग आहे तो आपल्याला आकडेमोड ज्याला म्हणतो आपण, नंबर्स ज्याला म्हणतो आपण, या नंबरशी रिलेटेड आहे. आणि म्हणून हा पार्ट जो आहे तो अल्जिब्रा ज्याला आपण बीजगणित म्हणतो. तर अशा प्रकारे अल्जिब्रा ही जी ब्रांच आहे मॅथमॅटिक्सची त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी नाव काय चॅप्टरचं, चॅप्टर नंबर 1 आपल्याला दिसतोय रॅशनल अँड इररॅशनल. रॅशनल अँड इररॅशनल नंबर्स. सेमीचे विद्यार्थी आपण आहोत त्यामुळे आपल्याला शब्दार्थ माहिती पाहिजे, बरोबर का नाही? किमान आपल्या कानावर तोंड गेले पाहिजे. म्हणून रॅशनलचा अर्थ आहे परिमेय. आपण जर मराठी पुस्तक बघितलं तर आपल्याला अर्थ त्या ठिकाणी दिसतील. आणि इररॅशनल त्याच्या विरुद्ध शब्द आहे बघा. काय अर्थ असेल त्याचा, अपरिमेय असा आपल्याला अर्थ आहे. नंबर्स म्हणजे संख्या. त्यामुळे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या अशा कन्सेप्ट किंवा संकल्पना यांचा अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे, बरोबर आहे? मग त्याकरता आपल्याला आपण रिकॉलिंग करूया. म्हणजे काय की आपण समजून घेऊया काही भाग जो आहे तो 7वीला आपण शिकलेलो त्यापैकी काही भाग आपल्याला माहिती आहे की 7वीच्या अभ्यासक्रमावर आधारित 8वीचा अभ्यासक्रम आहे. मग 7वीला आपण काही संख्यांचे भाग शिकलो होतो, काही प्रकार शिकलो होतो आपल्याला आठवत असतील तर. उदाहरणार्थ एखाद्या वस्तू आपल्याला मोजायची असेल तर वस्तूंची मोजणी करताना आपण त्याला नंबर्स वापरतो. कोणते कोणते नंबर वापरतो आपण, 1 पासून आपण सुरुवात करणार. 1, 2, 3, 4. उदाहरणार्थ आता मे महिना आंब्याचा सीझन होऊन गेलाय का नाही. मग आपण आंबे आणले, मोजले आंबे, किती आंबे आले, 1 डझनमध्ये किती आंबे आहेत असं आपल्याला मोजायचं असेल तो आपल्या लक्षात येईल की आपण काय सुरुवात केली, 0 पासून सुरुवात केली आपण, नाही 1 पासून सुरुवात केली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 1 डझन असं आपण त्याला म्हटलं, बरोबर आहे? म्हणजे याला आपण काउंटिंग नंबर्स पण म्हणू शकतो, ज्याला आपण नॅचरल नंबर मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये त्याला आपण काय म्हटलेलं आहे, नॅचरल नंबर. सो स्वराज लक्षात आहे का, स्वराजला कळतंय का? येस सर, नो सर, स्वराज? येस सर. मग नॅचरल नंबर म्हणजे काय, तर नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या. आता नॅचरल नंबर असं म्हणतात की पूर्वीच्या काळामध्ये माणसाने
त्याच्याकडच्या वस्तू असतील, त्याच्याकडे जे काही पाळीव प्राणी होते, मेंढ्या होत्या, शेळ्या होत्या, त्या मोजण्यासाठी निसर्गाचा वापर केला. म्हणजे झाडांवर काही खुणा करून ठेवल्या, 1 2 3 4 5 6 वगैरे अशा खुणा करून ठेवल्या. मग आपल्याला टॅली मार्क्स माहिती आहे, आपण जे बारग्राफमध्ये वापरतो, टेबलमध्ये वापरतो. तर अशा खुणा म्हणजे निसर्गाचा आधार मोजणी करण्यासाठी माणसाने काय केलं, अगदी सुरुवातीला केव्हा तरी निसर्गाचा आधार घेतला असेल. आता ही जी संख्या चिन्ह नंतर आली, 1 2 3 4 ही संख्यांना चिन्ह दिली आपण, ती नंतर आली. इंटरनॅशनल नंबर्स आपण त्याला म्हणूया, रोमन न्यूमरल्स आपण 5वीमध्ये शिकलो, हो का नाही. आपली मराठी अंक पण देवनागरी लिपीमध्ये पण आपले अंक आहेत, ती चिन्ह वेगळी आहेत. तर त्यामुळे याला काउंटिंग नंबर्स असं पण आपण म्हणू शकतो, मोज संख्या, काउंटिंग नंबर्स असं सुद्धा म्हणू शकतो आपण. तर या मोज संख्या आहेत 1 2 3 4 आणि ते पुढे डॉट डॉट दिलेले, 3 डॉट आपल्याला दिलेले दिसत आहे. कशा करता दिलेले आहेत, तर काउंटिंग संपत नाही. काउंटिंग नंबर जे आहे ते इन्फिनाइट आहे. काय शब्द वापरला आपण, इन्फिनाइट. याचा अर्थ काय आहे, तर अनंत आहेत, असंख्य आहेत. आपण त्या मोजू म्हणजे थांबत नाही आपण, संपतच नाहीत ते नंबर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सुरू. लक्षात घ्या, 100 झाले, 200 300 1000पर्यंत येईल. 1000 नंतर पुढे 10,000 पर्यंत येईल. त्यानंतर पुढे आणखी मोजत राहिलात तुम्ही, लॅक, 10 लाख, क्रोर्स, 10 क्रोर्स, 100 क्रोर्स, मिलियन बिलियन वगैरे वगैरे, ट्रिलियन, अशा संख्या म्हणजे संपणार नाही आहेत त्या. सांगायचा उद्देश काय, ते 3 डॉट याच्यात दिले आहेत की त्या संख्या पुढे सुद्धा सुरू आहेत, अनंत आहेत, न संपणार आहेत. आता त्यानंतर लक्षात घ्या की या नॅचरल नंबरचा उपयोग माणसाला कसा झाला, तर बेरीज करण्यासाठी झाला. बघा, ॲडिशन, ॲड करायचं समजा, तर माणूस ॲड करू शकतो. 2 + 3 = 5. 5 सुद्धा काय नॅचरल नंबर आहे. पण वजाबाकी करायची असेल, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा होऊ शकते, ठीक आहे. पण 2 - 2 केले समजा, तर त्याचं उत्तर किती येणार, 0. माझ्याकडे 2 आंबे होते तर वाटून टाकले मी, एक A ला 1 दिला, B आणि B ला 1 दिला, दोन्ही मुलांना देऊन टाकले आंबे. मग किती आंबे राहिले, 0. आता 0 ही संख्या नॅचरल नंबरमध्ये नाहीये. मग याच्यामध्ये कुठे आपल्याला 0 नंबर दिसतोय का, 0 नंबर दिसत नाहीये. म्हणजे लक्षात घ्या की 0 नंबर हा नॅचरल नंबर नाहीये. मग 0 नंबर घेऊन जर नॅचरल नंबर लिहिले तर ते होल नंबर, 0 पासून सुरुवात केली तरी काय सगळे होल नंबर्स आहेत. 0 1 2 3 4 5 6 इन्फिनाइट, पुढे अनंतपर्यंत. मग हा 0 ॲड केल्यानंतर लक्षात घ्या पूर्ण संख्या, कारण 0 वापरल्यानंतर आपल्याला पुढच्या पण संख्या मिळाल्या, त्यामुळे पूर्ण संख्या त्याला म्हणतात, होल नंबर. सो सेट ऑफ होल नंबर स्टार्ट विथ 0. स्टेट ऑफ नॅचरल नंबर स्टार्ट विथ 1 2 3 4 काउंटिंग नंबर्स. ओके. आता इथे आपल्याला वजाबाकी करता आली, त्याच संख्येतून त्याच संख्या वजा करता आली. 2 - 2 = 0 हे आपल्याला करता आलं. ॲडिशन पण आपल्याला करता येईल त्या ठिकाणी. पण लक्षात घ्या, सबट्रॅक्शन जे आहे 3 - 5 याचं उत्तर याच्यामध्ये नाही आहे. याचं जे काही उत्तर आहे 3 - 5, बघा 2 - 2 0, याचं उत्तर याच्यामध्ये आहे. 3 - 3चं उत्तर पण आहे, पण 3 - 4 3 - 5 म्हणजे लहान संख्येतून मोठी संख्या वजा केली, तर याचं उत्तर मात्र याच्यामध्ये आपल्याला मिळणार नाही. मग त्याच्याकरता जे गणितज्ञ होते, लक्षात घ्या, त्यांनी एक कन्सेप्ट आणली, संकल्पना आणली. काय संकल्पना आणली, त्यांनी संख्या रेषेची संकल्पना आणली. बघा, आपल्याला संख्या रेषा माहिती आहे, आपल्याला ऐकून तरी माहिती असेल. मग ह्या संख्या रेषेवर काउंटिंग नंबर्स आपण लिहिले 1 2 3 4 इन्फिनाइट. हा ॲरो म्हणजे इन्फिनाइट नंबर आपण दर्शवतो, लाईन पुढे वाढेल नंबर पण वाढतील. त्यानंतर होल नंबरसाठी 0 ॲड केला, इथपर्यंत आपल्याला समजलं. आता हे जे उत्तर आहे 3 - 5चं उत्तर किती आहे, तर नाही आपल्याकडे. म्हणून गणितज्ञांनी काय केलं लक्षात घ्या, प्रत्येक नॅचरल नंबरसाठी त्यांनी एक निगेटिव्ह नंबर घेतला. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशी कन्सेप्ट त्यांनी मांडली बरं का. सो एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज अ निगेटिव्ह नंबर. मग 0 हा पॉझिटिव्ह आहे का, नाही. 0 हा निगेटिव्ह आहे का, नाही. म्हणजे 0 इज नीदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. लक्षात घ्या, पॉझिटिव्ह पण नाही, निगेटिव्ह पण नाही. मग 0 जो आहे तो न्यूट्रल नंबर आहे, लक्षात घ्या. पण मग प्रत्येक संख्येसाठी निगेटिव्ह नंबर आहे. मग याला कन्सेप्ट दिली अपोजिट नंबर. कळलं, निगेटिव्ह, त्यानंतर 0 आणि पॉझिटिव्ह नंबर यांचा एक ग्रुप तयार केला आपण.
मग लक्षात घ्या इथं आपलं डॉट डॉट बघा -1 -2 -3 -4 डॉट 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 म्हणजे इन्फिनाईट नंबर्स आहेत, निगेटिव्ह नंबर्स. पॉझिटिव्ह नंबर सुद्धा इन्फिनाईट आहे आणि 0 पण त्यामध्ये आहे. मग या सगळ्याचा विचार आपण केला, त्याला काहीतरी वेगळं नाव दिलं पाहिजे. मग त्याला नाव दिलं इंटिजर. काय नाव दिलं? परत काय नाव दिलं? इंटिजर्स. मराठीमध्ये त्याला पूर्णांक म्हणतात, इंटिजर्स, पूर्णांक. तेव्हा लक्षात ठेवायचं, आपल्याला कधी फिट करायचं. इंटिजर्स म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स, त्याच्या असलेले विरुद्ध म्हणजे निगेटिव्ह नंबर्स आणि 0 सुद्धा त्यामध्ये आहे, लक्षात घ्या. मग याला म्हणायचं इंटिजर्स. काही शंका आहे सर? नो सर? हो सर. इथपर्यंत आपल्या लक्षात आलेले आहे. तर पुढे जाऊया आपण. पॉझिटिव्ह निगेटिव्हची कन्सेप्ट आपल्याला कळाली. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आता काय इथे रॅशनल नंबर्स. मग आले का नाही रॅशनल नंबर्स? आपल्या चॅप्टरचं नाव सुद्धा तेच आहे, रॅशनल नंबर्स अँड इरॅशनल नंबर्स. मग आता रॅशनल नंबर म्हणजे काय? आपल्याला दिसतं रॅशनल नंबर दिसतात ते, त्याच्यामध्ये आपल्याला फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांक त्यामध्ये आपल्याला दिसतात. बघा -25/3, 10/-7, -4, 0, 3, 8, 32/3, 67/5 एक्सेट्रा. हे सगळे काय आहेत? रॅशनल नंबर्स, परिमेय संख्या आहेत. मग नेमकं रॅशनल नंबर कशाला म्हणायचं? बघा रॅशनल नंबर कशाला म्हणायचं? या रॅशनल नंबरचं आपण निरीक्षण करूया. -25/3. मग या ठिकाणी हा नंबर जो आहे लक्षात का आपल्याला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये आपल्याला नंबर दिसतो. -25 न्यूमरेटर म्हणजे अंश आहे आणि 3 जो आहे तो डिनॉमिनेटर आहे. मग लक्षात घ्या की अशा पद्धतीने जो नंबर लिहिता येईल, बघा सोपी व्याख्या केलेली आहे. अजून त्यामध्ये बराच फरक आहे, ते डीप व्याख्या सुद्धा, डेफिनेशन सुद्धा आहे, पण सोपी व्याख्या केली बघा. रॅशनल नंबर्स, परिमेय संख्या, काय व्याख्या केली आहे? द नंबर्स ऑफ द फॉर्म, कळलं का? नंबर्स ऑफ द फॉर्म m/n अंश आणि छेद, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर या स्वरूपात जे नंबर्स, ज्या संख्या लिहिता येतात, दे आर कॉल्ड ॲज रॅशनल नंबर्स. सो तर त्या सगळ्या संख्या रॅशनल नंबर्स, असे एक सोपी व्याख्या केलेली आहे. बरोबर आहे. मग तुम्ही मला इथे -4 आहे, इथे कुठे आहे? ही कुठे आहे? m/n प्रमाणे आहे. या संख्या दिलेल्या ज्या आहेत -4, 0, 3, 8. तर आपल्याला मग थोडीशी माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? की प्रत्येक संख्येला, जर ज्या संख्येला म्हणजे नॅचरल नंबर, होल नंबर्स, इंटीजर्स वगैरे हे आहेत की नाही, बघा हा इंटीजर आहे, हा होल नंबर आहे, नॅचरल नंबर्स आहेत, त्या प्रत्येकाला 1 हा त्याचा डिनॉमिनेटर असतो. न्यूमरेटर नाही, डिनॉमिनेटर. म्हणजे ज्या संख्येला, लक्षात घ्या, प्रत्येक होल संख्येला 1 हा त्याचा फॅक्टर आहे, म्हणजेच डिनॉमिनेटर आपण 1 घेऊ शकतो. इंटीजर्स निगेटिव्ह असेल तरी त्याचं सुद्धा डिनॉमिनेटर 1 असू शकतो. 0चं सुद्धा 1 हा फॅक्टर असतो. त्यामुळे जो फॅक्टर आहे तो डिनॉमिनेटर आहे. त्यामुळे या अर्थाने m/n दिले का नाही आपण? बघा m/n न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, अंश छेद स्वरूपात आपल्याला नॅचरल नंबर लिहिता येतात, आपल्याला होल नंबर्स लिहिता येतात 0 पासून, आपल्याला लिहिता येतात इंटीजर्स. त्यामुळे इंटीजर्स असो, नॅचरल नंबर असो, होल नंबर असो, त्या सगळ्या संख्या काय आहेत? रॅशनल नंबर्सच आहेत. म्हणजे फ्रॅक्शनच्या स्वरूपात दिसतील आपल्याला m/n, किंवा नुसत्या संख्या दिल्या असतील तर नुसत्या संख्या म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर 1 आहे, हे विस्तार नॅचरल. आता इथे काही अट टाकली, m आणि n आहे, ठीक आहे, पण m आणि n काय आहेत? तर ते इंटीजर्स आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह नंबर असू शकतील, निगेटिव्ह नंबर असू शकतील. इथे आपल्याला n पॉझिटिव्ह दिसतोय, d निगेटिव्ह दिसतोय. इथे n न्यूमरेटर निगेटिव्ह आहे आणि डिनॉमिनेटर पॉझिटिव्ह आहे. कुठले असे? ते इंटीजर्स आहेत, लक्षात घ्या. m आणि n इंटीजर्स आहेत, बट n इज नॉट 0. हे पण महत्वाचं आहे. n कुठे आहे? डिनॉमिनेटर प्लेसला आहे. मग डिनॉमिनेटर शुड नॉट बी 0. तो 0 नसेल, तो निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, पण 0 नसेल, लक्षात घ्या. त्यामुळे इथे निगेटिव्ह दिसतोय आपल्याला, इथे पॉझिटिव्ह दिसतोय, पण 0 कुठे आहे का डिनॉमिनेटर इथे? कारण 0चं टेबल नाही, डेफिनेशन अजून ठरलेलं नाही, बरोबर का नाही? त्यामुळे या ठिकाणी आपल्याला
ही अट लक्षात घेतली पाहिजे. एम अपॉन एन, पण म्हणून आपण लक्षात आलं का 5/0 हा रॅशनल नंबर होईल का? तर होणार नाही, कारण इथे काय म्हटलंय एन इज नॉट 0, डिनॉमिनेटर शुड नॉट बी 0. त्यामुळे हा रॅशनल नंबर नाही, हे आपण लक्षात घेऊया. काही शंका आहे? सर नो सर, हॅलो हॅलो हॅलो. No, sir. ओके, स्वराजला काही शंका आहे का? स्वराजला काही शंका आहे का? मग इथे आपण लक्षात घेऊया की देर आर इन्फिनाइट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स. कोणत्याही दोन रॅशनल नंबर घेतल्या तर त्याच्यामध्ये त्याच्या बिटवीन किती रॅशनल नंबर आहेत? तर असंख्य रॅशनल नंबर असतात. हा रूल म्हणून लक्षात घ्या, मागच्या आपण केलेलं आहे. आपण पुढे पुढे आपल्याला आहे दोन रॅशनल नंबर दिलेत, त्याच्यामध्ये किती संख्या आहेत, कोणकोणत्या आहेत त्या शोधा, 5 शोधा, 10 शोधा, असं आपल्याला क्वेश्चन आहेत, त्याला आपण त्याचा भाग हा बघूया. काही शंका आहे? सर नो सर, No, sir. शिकवलेलं आहे तर हे तुमच्या लक्षात आलं असेल मला वाटतं व्यवस्थित. No, sir. स्वराजला कळले का? स्वराज दांगट, ठीक आहे. Yes, sir. ओके, तर हे आपलं एक पेज आपण बघितलं. कन्सेप्ट, मूळ कन्सेप्ट लक्षात घ्या. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स आणि रॅशनल नंबर या बेसिक कन्सेप्ट आहेत. आता पुढचा एक छोटा पार्ट लक्षात घेऊया की मला रॅशनल नंबर लाईनवर दाखवायचा आहे. हाऊ टू शो, सेकंड बघा, हाऊ टू शो अ रॅशनल नंबर ऑन अ नंबर लाईन. नंबर लाईनवर आपल्याला दाखवायचं. कसं दाखवणार आपण? प्रश्न आहे आपल्याला. बघा 7/3, त्यानंतर 2, त्यानंतर -2/3 हे आपल्याला नंबर लाईनवर दाखवायचे. तर एक साधं लॉजिक लक्षात घ्या. आपण नंबर लाईनवर 0 दाखवू शकतो. नॅचरल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 दाखवू शकतो. निगेटिव्ह नंबर दाखवू शकतो. पण डिनॉमिनेटर असताना कसं दाखवायचं लक्षात घ्या. मग हा डिनॉमिनेटर म्हणजे काय असतो? डिवायझर असतो, माहिती आहे आपल्याला. डिवायझर येतो ॲक्च्युली -2/3, 3ने आपण डिवाइड केलेले त्याला, बरोबर आहे, -2/3. मग तेवढे पार्ट करायचे. डिनॉमिनेटर जे असतील ते म्हणजे टोटल पार्ट्स. प्रत्येक युनिटचे आपल्याला 3 पार्ट्स करायचे. लक्षात घ्या, या ठिकाणी इच युनिट इज डिवायडेड. लक्षात घ्या किती भाग केले? डिनॉमिनेटर 3 आहे, 3. डिवायडेड इंटू 3 इक्वल पार्ट्स. टोटल पार्ट्स लक्षात घ्या किती पार्ट्स आहेत? टोटल 3 पार्ट्स आहेत. का 3 पार्ट्स आहेत? डिनॉमिनेटर 3 आहे म्हणून. डिनॉमिनेटर 7 असतं तर 7 इक्वल पार्ट्स. डिनॉमिनेटर 5 असेल तर तो डिवायझर आहे ना, भाग करणार आहे, भाग करणार आहे, म्हणून त्या युनिटचे एका युनिटचे 5 भाग केले असते आपण. इथे 3 असल्यामुळे 3 भाग केले. बघा लक्षात येईल तुमच्या. हा 0 आहे, हा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. म्हणजे 3 भाग केले बघा. 0 पासून इथे 1 2 3. पुन्हा 1 to 2 काय दिसेल आपल्याला? 1 2 3. 3 भाग केले. प्रत्येक युनिटचे 1 2 3 1 2 3. त्याचप्रमाणे डावीकडे -1 1 2 3 -1. त्याच्यापासून 1 2 3 -2 1 2 3 -3 1 2 3 -4. काही शंका? येस सर, नो सर. No, sir. Each unit is divided into 3 equal parts. 3 equal parts. इथपर्यंत सगळं समजलं? हो, sir. मग नंबर लाईन काढायची. नंबर लाईन काढल्यानंतर इक्वल पार्ट दाखवायचे, सर्व इक्वल पार्ट दाखवायचे आधी छान, आणि नंतर मग 3 आहे ना, मग प्रत्येक 3 ला नंबर द्यायचा, पॉझिटिव्ह नंबर. बघा 1 2 3 1 1 2 3 2. कळलं? पुढे काय करायचं? मला दाखवायचं 7/3. मग 7 कुठे आहे? 7 कुठे शोधलं पाहिजे ना मी, बरोबर का नाही? मग आता 7th पार्ट, टोटल पार्ट 3 केले प्रत्येक 7 पार्ट. बघा आता इथे लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 7. So this point shows the rational number 7/3. कुठे नंबर लाईनवर? या पॉइंटवर आहे.
नाही कळलं? कळलं? कळलं सर. या पॉईंटमध्ये. त्यानंतर 2 आहे. 2 तर ऑलरेडी दाखवला बघा इथे आपण. हो. 1 2 3 मध्ये 2 ऑलरेडी दाखवला आहे. हम्म. त्यानंतर -2/3. आता निगेटिव्ह नंबर आहे, लक्षात ठेवा. लेफ्ट साइड ऑफ द झिरो. लेफ्ट साइड ऑफ द झिरो. निगेटिव्ह नंबर म्हणला की लेफ्ट साइड ऑफ द झिरो. मग -2 दाखवायचा आहे. मग आपल्याला बघा लक्षात घ्या. हां, -2 दाखवायचं आहे म्हणजे 2 इक्वल पार्ट घ्यायचे डावीकडे लेफ्ट साईडला. मग 0 पासून डावीकडे जाऊया. 1 2 झाला -2/3. नुसतं -2 असतं तर हा दाखवला असता आपण, होल इंटिजर दाखवला असता. पण तसं नाही आहे. -2/3 आहे म्हणजे ते 3 इक्वल पार्ट केलेत ना, ते 2 घ्यायचे डावीकडे. मायनस म्हणजे डावीकडे. म्हणजे त्याचे युनिट मोजायचे. बरोबर आहे, डावीकडे घ्यायचे. पार्ट्स मोजायचे. 1 2 ते पार्ट म्हणजे 2. सो दॅट वी कॅन शो द रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. So this is the right method to show. Any question regarding this part? Yes sir, no sir? नो सर. बघा आपल्याला 2 दाखवता येतं रॅशनल नंबरवर. मग 7/3 म्हणजे 7 1/3 पार्ट केले. यातला 7 पार्ट घेतला. बघा 1/3 करत 7 1/3 पार्ट घेतले आपण, म्हणून हा नंबर मिळाला. कळेपर्यंत. तर त्याचं आणखी एक आपल्याला एक्सप्लेनेशन देता येईल. 7/3 जो आहे लक्षात. 7/3चं आणखी एक एक्सप्लेनेशन आपल्याला देता येईल. ते एक्सप्लेनेशन काय देणार आपण? तर 3 2s are 6, रिमाइंडर 1. म्हणजे लक्षात घ्या की 7/3 कॅरी 2 इक्वल पार्ट्स, 2 इंटिजर्स अँड 1/3. बरोबर ना? 2 अँड 1/3. मग 2 कुठे आहे? बघा इथे 2 आहे आणि 1/3 एकच घ्यायचं आहे. 1/3 म्हणून 2 1/3 म्हणजे 7/3. असंही तुम्हाला करता येईल, लगेच शोधता येईल. नाही ते समजलं तर डायरेक्ट 0 पासून 7 प्लेसेस पुढे जाणे. ठीक आहे? कळलं इथपर्यंत? म्हणजे 2 घ्यायचा आहे. 2 नंतर 1/3 पार्ट घ्यायचा आहे. 2 पासून पुढे 1/3 पार्ट आपण घेतला. 7/3 वर आपण जाऊन पोचलेलो आहोत. त्याचप्रमाणे आपण -2/3 दाखवायचं होतं आपल्याला. तर आपण आधी 2/3 दाखवल्यानंतर मग लेफ्टला दाखवू शकतो आपण. उदाहरणार्थ बघा 2/3 पॉझिटिव्ह दाखवू शकतो का आपण? दाखवलं इथे आपण. पॉझिटिव्ह थ्रू 2/3 इथे दाखवले आपण नंबर 0 पासून 1 2 म्हणजे झाला 2/3. मग 0 पासून राईटला जेवढे गेलं तेवढंच लेफ्टला जायचं. 1 2 हा झाला आपलं उत्तर. निगेटिव्ह 2/3 म्हणजे निगेटिव्ह नंबर दाखवायचे आधी 0 पासून तेवढ्याच डिस्टन्सवर आधी पॉझिटिव्ह नंबर दाखवायचा आणि पुन्हा 0 कडून लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर दाखवण्यासाठी तेवढंच डिस्टन्स मागे जायचं किंवा लेफ्ट साईडला 0च्या यायचं आहे. सोपं आहे, काय अवघड नाही. एकदा आपण करून बघितल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल. नंबर लाईन आपण दाखवू शकतो. त्याच्यावर आपल्याला छोटीशी प्रॅक्टिस सेट आपल्याला दिलेला आहे. तो आपण प्रॅक्टिस सेट हा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा प्रॅक्टिस सेट आपण करूया. ठीक आहे? कन्सेप्च्युअल आपल्याला क्लिअरन्स झाला असेल, संकल्पना पूर्ण समजली असेल. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पहा. पुन्हा एकदा कन्सेप्ट समजून घ्या. मुख्य ज्या कन्सेप्ट आहेत, बेसिक कन्सेप्ट, मूलभूत संकल्पना ज्याला आपण म्हणतो, त्या आहेत नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर आणि रॅशनल नंबर्स. आणि रॅशनल नंबर लाईनवर कसा दाखवायचा इथपर्यंत पार्ट मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेला आहे. मला असं वाटतं की तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल. असेच अनेक व्हिडिओ आवडण्यासारखे व्हिडिओ हे बघण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी आपले गुरुकृपा क्लासेस शनिवार पेठ हे जे चॅनल आहे हे सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तुमच्या मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि छान अभ्यास करून चांगले उत्तम गुण मिळवा, हुशार व्हा. धन्यवाद.